बाजारपेक्षा पण भारी, मऊ असा रसरशीत ढोकळा घरच्या घरी आणि तोही पहिल्याच अटेम्प्टमध्ये परफेक्ट बनवायचा आहे का? चला तर मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला बेसन पीठ. बेसन पीठ अगदी बारीक बेसन पीठ हवं आहे. त्यामध्ये घालायचं आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व, साखर, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं हिंग. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. पहिल्याच प्रयत्नामध्ये जर तुम्हाला हा ढोकळा अगदी परफेक्ट बनवायचा असेल ना, तर मी सांगितलेली कुठलीही स्टेप मिस करू नका. यामध्ये आता थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. आपल्याला एकदम स्मूथ आणि सिल्की बॅटर हवं आहे. हे पहा एकही गुठळी नाहीये. सुरुवातीला थोडंसंच पाणी घालून अगदी असं व्यवस्थित आपण बॅटर तयार करून घेतलं, की ह्यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं. तेल मिक्स करून झालं, की ह्यामध्ये उर्वरित जे पाणी आहे ते घालायचं आणि बेसन पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी पातळसर होते. हे पहा अगदी पातळी अशी होते. हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. ह्यामध्ये शेवटची स्टेप म्हणजे बेकिंग सोडा घालण्याची. आता बेकिंग सोडा एकदम शेवटी घालायचा जेव्हा आपलं स्टीमर रेडी असेल आणि स्टीमरमधलं पाणी एकदम खळखळीत उकळतंय, त्यावेळेस अगदी शेवटी बेकिंग सोडा घालायचा आणि बेकिंग सोडा घालताच तुम्ही बघू शकताय पीठ आपलं घट्ट होतं, फुलतं आणि ते अगदी असं केकच्या बॅटरसारखं तयार होतं. फायनल पिठाची कन्सिस्टन्सी ही अशीच हवी आहे. आणि बेकिंग सोडा सगळ्यात शेवटी घालायचा. आता स्टीमर आपलं रेडी आहे. स्टीमरमधलं पाणी कळकळीत उकळलं पाहिजे. त्यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि एक 15 ते 20 मिनिटं हा मस्तपैकी ढोकळा स्टीम करून घ्यायचा. 15 ते 20 मिनिटं झाली की चेक करायचा. ढोकळा आपला तयार आहे, काढायचा. टिनमध्ये 10 मिनिटं तसाच थंड करायला ठेवायचा. 10 मिनिटं झाल्यानंतरून हा वायर रॅकवरती काढून घ्यायचा. ढोकळा पूर्णपणे थंड होऊन द्यायचा, नाहीतर त्याचे तुकडे व्यवस्थित होत नाहीत. ढोकळा पूर्णपणे व्यवस्थित असा थंड झाला, की हवे तसे काप करून घ्यायचे आणि ह्याला मस्त खमंग आणि चुरचुरीत अशी फोडणी द्यायची. आता ह्या ढोकळ्याची संपूर्ण रेसिपी विथ टिप्स मी खाली कॅप्शनमध्ये दिलेली आहे. सो नक्की चेक करा आणि तुम्ही ही रेसिपी आजच ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. कॅप्शनमध्ये दिलेल्या रेसिपीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल, की ढोकळा खूप जास्त होतोय, तर जस्ट कट द रेसिपी इंटू हाल्फ अँड देन मेक द ढोकला. सेव्ह करा, शेअर करा आणि इन्स्टा पेजला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय.